इथे बघा सिंगल कटोरीपासून मी डबल कटोरीची कटोरी टक्स दिलेला आहे मी. आणि किती छान ब्लाऊज झालेला आहे. अंगात पण छान बसलं आहे ताईंच्या. या मी बघितला, व्हिडिओ पण काढला आहे, पण त्यांनी मला यूट्यूबवर टाकायला मनाई केली. तर काय हरकत नाही, आपण मी तुम्हाला तयार झालेला ब्लाऊज दाखवलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही फिटिंग करायचे. सुरुवातीला बघून घ्यायचं आहे पुढचा मागचा भाग बाहीचा कुठला, आणि त्यानंतर शोल्डरवर आपल्या बाहीचा मध्य ठेवायचा आहे सेंटर, जो आपण कट केलेला असतो. तिथून पुढे अर्ध्यावरच अगोदर बाही जोडून घ्यायचे, कारण आपल्याला इकडे जास्त आणि तिकडे कमी अशी बाही व्हायला नको, म्हणून सेंटरमधून बाही जोडत आणायची आहे. बाही कुठेही खेचायची नाही, एकदम व्यवस्थित बाही बसते. आपलं कटिंग व्यवस्थित असतं, त्यामुळं बाही कमी पडणार नाही. त्यानंतर मग आपली उरलेली बाही जोडायची आहे. तर इथे तुम्ही पलटी मारूनसुद्धा सेंटरमधून पुढे मुंड्याकडे जाऊ शकता, काखेकडे. तशी जरा पटकन तुम्हाला लावता येईल बाही. तर मी असंच पाठीमागं घेऊन मग लावत आलेले आहे. तर इथे आल्यावर जरा गोंधळ होतो, चुनी पडू शकते तुम्ही जर नवीन शिवत असाल तर. त्यापेक्षा ब्लाऊज पलटी करा आणि सेंटरमधून मशीन चालू करून एंडला टीप काढा. त्यानंतर तुम्हाला आपल्याला डबल टीप टाकायची आहे शिलाई पक्की होण्यासाठी. याच पद्धतीने आपण दुसरी बाही जोडून घ्यायचे. मागचा पुढचा मुंडा बघून घ्यायचा आहे. जो खोलगट मुंडा असतो तो पुढच्या भागाला जोडायचा असतो. आता इथे मी सुरुवातीपासून बाही जोडायला सुरुवात केली, कारण आपण अंदाज घेतलेला आहे अगोदर सेंटरपासून. तंतोतंत बाही आपली जोडली गेलेली आहे पहिली. तर कमी पडत नाही आहे म्हटल्यावर इथून सुरुवातीपासून न खेचता इथे सुद्धा बाही जोडत आणायची. आणि बाही जोडण्यापूर्वी काय काळजी घ्यायची हे मी सांगते. एवढी बाही जोडून होईपर्यंत ते सांगते महत्त्वाचं मी. बाही जोडण्यापूर्वी आपल्याला शोल्डरपासून मुंडा, दोन्ही साईडचा मुंडा एका सरळ रेषेत असायला पाहिजे. पट्टीने तुम्ही बघा चेक करून, जसा मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. मुंडा 3-3 बोटं आपला सरळ असला पाहिजे खांद्यावर. जसं की पायपिंग करताना गळ्याच्या साईडला पण शोल्डर आपली सरळ पाहिजे, तशीच. आणि दुसरं म्हणजे इथे बघा शोल्डर जोडताना जी फिटिंग आहे ब्लाऊजची आपली, ती सुद्धा मागच्या पुढच्या भागाची आपली एकसारखी उंची असायला पाहिजे. आहे की नाही ती चेक करायची आहे बाही जोडायच्या अगोदर. जास्त जर उंची असेल एखाद्या पार्टची तर ती कापून एकसारखी उंची करून घ्यायची दोन्ही साईडची. त्यानंतर आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुलट्या साईडनी एक टीप मारून घ्यायची अगोदर बाही जोडून झाल्यानंतर, आणि नंतर मग उलटा भाग हा करून ब्लाऊजचा दाब टीप म्हणून एक अर्ध्या इंचावर टीप मारून घ्यायचे. नंतर त्या टीपच्या पुढे आपल्याला 1.5 इंच असं अंतर ठेवायचं आहे. टीपच्या पुढे नाही, काटोकाठ, सॉरी मी टीपच्या पुढे बोलले, पण काटोकाठ 1.5 इंच असं अंतर घ्यायचं आहे. आणि पुढे 1.5 इंचावर जो टेप येतो आहे तिथे खुणा करून घ्यायच्या आहेत आपल्याला. छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, शिवाय दंडघेर निम्मा असतो आपला. अशा पद्धतीने 1.5 इंचावर आपल्या या खुणा करून मग टीप मारून घ्यायची फिटिंगची. त्यानंतर त्या टीपच्या बाहेर आपल्याला 2-3 टिपा एक्स्ट्रा मारून द्यायच्या आहेत कस्टमरच्या सोयीसाठी. जर घट्ट झाला तर त्यांना उसवून घालता यावा म्हणून. अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूला पण टिपा मारायच्या आहेत. त्या अगोदर अजून एक महत्त्वाचं सांगते. बाही जोडून झाल्यानंतर ज्यात आपण ब्लाऊजला टिपा मारत असतो सुरुवातीला सुलट्या साईडनी, हे बघा इथे मी मारते टीप. अशी जेव्हा टीप मारत असतो तेव्हा मुंड्यातली जी टीप आपली आहे बाही जोडलेली, ती वरच्या साईडला दोन्ही बाजूची ढकलून मग ही टीप वरून मारायची असते. म्हणजे काय होतं, एका सरळ रेषेतच ते कापड बसतं, वर खाली होत नाही. आणि टीपसुद्धा आपली सरळ रेषेत दिसून येते. तर ती टीप त्या कारणामुळे सरळ रेषेत येत नाही, तर आपली ही ब्लाऊजची उंचीसुद्धा एकसारखी मागच्या पुढच्या भागाची असायला पाहिजे. शिवाय जे आपण मुंड्याकडील बाहीची साईड असते ती पण एकसारखी पाहिजे. बघा इथे मी दाखवले तुम्हाला व्हिडिओमध्ये, समोरासमोर टीप आलेली आहे बाही जोडलेली.
तर बाहीची जी आपली ही फिटिंगची बाजू असते ती सुद्धा एकसारखी उंची असायला पाहिजे, तेव्हाच हे शक्य आहे समोरासमोर टीप येणार आहे तुमची. त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला 1.5 इंचावर खूण करून घ्यायची आणि मग तिथे फिटिंगची टीप मारायची. तर तुम्ही म्हणाल 1.5 इंचावर फिटिंगची टीप घेतल्याने परफेक्ट बसणार आहे का? तर तुमच्या लक्षात येते का बघा, आपण कटिंग करताना चौथा भाग, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन घेऊन आपण कटिंग केलेली असते. खालीसुद्धा कमरेला चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन असतं. आता म्हणाल इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं, तर ते टक्समध्ये गेलेलं असतं, त्यामुळे 1.5 इंचच मार्जिन राहिलं. या पद्धतीने 1.5 इंचावर आपण खुणा करून घेऊन मग फिटिंग करायचे, अगदी परफेक्ट बसणार आहे. आणि जर कमी जास्त झाली तर आपल्याकडे जुना ब्लाऊज असतोच, त्याच्यावर माप घेऊन बघायचं आहे. शिवाय अंगावर जर माप घेतलं असेल तर आपण लिहून ठेवलेलं असतंच वहीमध्ये, ते बघून तुम्ही मग लावून परफेक्ट फिटिंग करू शकता. आणि जर मी इथे 1.5 इंच मार्जिन घेतलं आहे म्हणून मी 1.5 इंचावर खूण केले. तुम्ही जर 2 इंच मार्जिन घेत असाल तर तुम्हाला 2 इंचावर खूण करावी लागणार आहे. अशा पद्धतीने आपली फिटिंग झालेली आहे सगळीकडून. बघा, एका सरळ रेषेत सगळ्या टिपा आलेल्या आहेत आणि एकदम ब्लाऊजचा लूक पण एकदम छान झालेला आहे. कुठेही वर खाली टिप नाही, समोरासमोर टिपा आहेत. फिटिंगच्या टिपासुद्धा सरळ आलेल्या आहेत 1.5 इंचावर, बघितल्याच तुम्ही. तर इतका छान परफेक्ट फिटिंग होणार आहे या ब्लाऊजची आणि झालेली पण आहे. तुम्ही सुद्धा असं करून बघा आणि मग मला कमेंटमधून सांगा. आणि कोणत्याही अडचणी असतील तर त्या मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा, मी त्याचं उत्तर पर्याय द्यायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नवीन बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकनची घंटी दाबा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, काळजी घ्या. परत एकदा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. असाच तुमचा सपोर्ट सदैव राहू द्या. बाय बाय. एकदम छान आणि परफेक्ट ब्लाऊज आपला झालेला आहे. अशीच तुम्ही फिटिंग करायला शिका या पद्धतीने. माझ्या पद्धतीने फिटिंग केली तर एकदम छान ब्लाऊज बसणार आहे तुम्हाला.